तर आम्ही आता चाललो आहे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन जे आहे तिथे पॅन्डाला आहे लागलेलं तिथे चाललो. तर बघूया काय आता बघायला मिळतं. आम्ही दरवर्षी जातो. तुला काय घ्यायचं आहे? चालेल ठीक आहे चलो. तर हा एंट्रन्स आहे आणि हे एक्झिबिशन भरलेलं आहे PKCच्या MMRDA ग्राउंड क्रमांक 2 आणि 3 वर. आणि टाटा पॉवरचं जे गेट आहे ना त्याच्या अगदी समोरच हे आहे आणि अतिशय प्रशस्त आणि भव्य असं यांनी दालन उभारलेलं आहे आणि संपूर्णतः एअर कंडिशन आहे. तर त्याच्यामुळे तसा काही तुम्हाला उन्हाचा त्रास नाही. म्हणजे अगदी दुपारी जरी गेलं तरी काही म्हणजे उन्हाचा त्रास तुम्हाला होणार नाही. आता इथून एंट्री केलेली आहे आणि याच्यामध्ये आहे ना भारतातल्या सगळ्या राज्यातून आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांमधून इथे स्टॉल लागलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता की इथे साडीचा स्टॉल आहे पश्चिम बंगालचा आणि भरपूर असे हातमागावर काम केलेले स्टॉल आहेत. आता या स्टॉलवर आहे ना गोडांबी विकायला होती. तर हे त्यांची माहितीसुद्धा आम्हाला सांगत होते. खाताना ना अगदी म्हणजे कुठला तरी तुम्ही ड्रायफ्रूट खाता अशीच चव येते. पण ही जी गोडांबी आहे ती अत्यंत उष्ण असते आणि जेव्हा तुम्ही लाडू वगैरे करता थंडीचे डिंकाचे वगैरे तर त्याच्यातही तुम्ही घालू शकता. आता या स्टॉलवर आहे ना मध विकायला होता. तर हा नॅचरलच मध असेल आणि ना चक्क ते एक मधमाशांचा पोळ्याचा भागसुद्धा घेऊन आलं. तुम्ही बघू शकता इथे. तर याच्यात मधमाशा होत्या आणि मधाचे बरेचसे उत्पादन होतं. जॅम वगैरे होते जे मध वापरून केले. या स्टॉलवर हँडमेड आहे सगळं. हे धातूपासून बनवलेले दागिने आर्टिफॅक्ट्स. किंमत तशी बऱ्यापैकी महाग आहे. हे सगळे आर्टिफॅक्ट म्हणजे 2,500 ते 3,000पासूनची याची सुरुवात आहे याची. आणि दागिने मी काही घेतले नाहीत कारण मी कधीतरी दाखवेन तुम्हाला. मी आधी घेतलेलं आहे सरसमधून. हे असे हे दिसतात ना माळा हे नेकलेस वगैरे हे आहे माझ्याकडे. त्याच्यानंतरचा हा जो स्टॉल आहे ना तो कलमकारी साडीचा आहे. तर या पण महाग होत्या. अशी एक घेतली तर 1600ला एक आणि 4 घेतल्या तर 900ला एक. आणि बरं प्रिंटेड आहे कलमकारी. ही निळी साडी मला आवडली होती पण 900ला एक असते तर ठीक होतं. 1600ला एक म्हणजे तशी महाग आहे. त्यानंतर या स्टॉलवर आहे ना पटचित्र होते विकायला. तर हे तसे बऱ्यापैकी स्वस्त होते. आणि हे जे दिसतं हे खेळणं आम्ही घेतलं. गोल गोल फिरवल्यावर ते हातपाय हलवतो टायगर. आणि हे जे पटचित्र आहेत ना एक तर तुम्हाला सिल्कवर काढलेले आहेत किंवा काही आहे ते कॉटनवर आहे. आता हे जे मी दाखवते ना हे सिल्कवर काढलेलं आहे. तर हे नुसतं घेऊन तुम्ही याची फ्रेम बनवू शकता. त्यानंतर हे बरंच
काय काय खायचं वगैरे असं होतं. शेवया आणि त्याच्यानंतर तुम्हाला बेदाणे आहेत द्राक्षापासून बनवलेले, ते होते विकायला. आता मी जसं आधी म्हणाले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून इथे आलेले आहेत, तसंच हे स्टॉल आहेत. इथे ना हे गूळ आहे आणि या गुळात वेगवेगळे मसाले मिक्स केलेला गूळ आहे. तर आम्ही इथून या स्टॉलवरून वेलची मिक्स असलेला गूळ घेतला. हा दाखवतात ह्याच्यात मसाला आहे, जो जेवणानंतर खायला चांगला गूळ असा. हा बेडशीटचा स्टॉल आहे आणि इथून आम्ही चादरी घेतल्या. डबल बेडशीट आहे, सिंगल बेडशीट आहे आणि स्वस्त आहेत. म्हणजे तशा 700 रुपयाला डबल बेडशीट आणि 350 रुपयाला सिंगल. याच बेडशीट मुंबईत 1400 किंवा 1200, 1500 अशा याला मिळतात. तर इथे तशा बऱ्यापैकी स्वस्त होत्या. हे मातीचे तवे आहेत, मातीचे बॉटल विकायला होते आणि तुम्ही बघू शकता आतून हे कसं दिसतंय स्टॉल्स आणि याची मांडणी. खूप छान व्यवस्था केलेली आहे. या स्टॉलवर आहे ना, जेव्हा आपण वांग्याचं भरीत करतो तर ते घोटायला म्हणून हे आहेत. हे काही खलबत्ते नाही आहेत, याला बडगे म्हणतात. आणि वांग्याचं भरीत करताना जेव्हा वांगं भाजून आपण घोटून घेतो ना, तर ते याच्यात घोटलं जातं. छान छान वस्तू होत्या या स्टॉलवर देखील. शॉपिंग झाल्यावर थोडीशी पेटपूजा. इथे फूड कोर्ट पण आहे व्यवस्थित. थोडी स्वच्छता कमी वाटते आणि ही आमची दरवर्षीचीच तक्रार आहे की थोडी स्वच्छता कमी असते. पण ठीक आहे, कधीतरी नजरेआड कराव्या लागतात काही काही गोष्टी आपल्याला. जर काहीतरी ऑथेंटिक आणि असं पारंपरिक खायचं आहे आपल्याला तर इथे बरेचसे स्टॉल आहेत. म्हणजे अगदी सगळ्या भागातले, महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले. यावर्षी ना राजस्थानी स्टॉल पण मी पहिल्यांदा पाहिला. नाहीतर इथे नेहमीचे जे पदार्थ असतात, मासवडी, हुरड्याचं थालीपीठ असतं, त्याच्यानंतर शेवभाजी असते, खपली गव्हाची खीर असते. तर हे पदार्थ होतेच या स्टॉलवर. आणि आम्ही खीर तर घेतलीच नेहमीप्रमाणे. आणि ह्या खिरीचं विशेष म्हणजे याच्यात दूध नसतं,
गूळ घालूनच ती खपली गव्हाची खीर केलेली असते, छान लागते. आता मी तुम्हाला दाखवते मी काय घेतलं होतं. आम्ही हुरड्याचं थालीपीठ घेतलं होतं, सोबत ठेचा आणि दही होतं. त्याबरोबर मासवड्या घेतल्या होत्या. आम्ही मासवडी थाळी नव्हती घेतली पूर्ण, फक्त मासवडी आणि रस्सा असं दिलं होतं. आणि त्याच्यानंतर ही जी मी तुम्हाला म्हणते ना खीर, ती होती खीर आणि मस्तपैकी तूप घातलं होतं याच्यावर. आणि त्यानंतर राजस्थानी स्टॉलवरून आम्ही ही जिलबी घेतली होती. छान होती, मस्त कुरकुरीत होती, छान. चांगलं खाद्य. तर असं हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन भरलेलं आहे. हे मुंबईत आहे सध्या चालू. मुंबईमध्ये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जे आहे BKC, तिथे MMRDA ग्राउंड क्रमांक 2 आणि 3वर भरलेलं आहे. आणि हे आहे ना, हे टाटा पॉवरचं जे ऑफिस आहे त्याच्या अगदी समोरच भरलेलं आहे. तर एकतर हे बरंच मोठं आहे, त्याच्यामुळे काळजी घ्या की व्यवस्थित तुम्ही फुटवेअर घालून याल, व्यवस्थित शूज घालून या, न लागणारे सँडल्स असं घालून या. आणि बराच वेळ हाताशी घेऊन या, कारण तुम्हाला फिरायला भरपूर लागणार आहे. आणि सोबत बऱ्याच पिशव्या घेऊन या जर शॉपिंग करणार आहे. खायचे प्यायचे पदार्थ तसे व्यवस्थित आहे. यावर्षी काय कमी जाणवली तर कपडे जे स्टॉल आहेत ना साड्यांचे, ते खूप कमी आहेत. तर चाललो आम्ही घरी आता. भरपूर फिरलो, जवळजवळ 2:30-3ला आलेलो. आता झाल्यात 6:30. इतका वेळ आम्ही सरसमध्ये फिरत होतो. छान होतं, खाल्लं वगैरे. पण पूर्वी जे होतं सरसचं, तर तेवढं वाटत नाही आहे ना. हां होय. आम्ही किती वर्ष येतो आपण? बरेच 5-6 म्हणजे 8 वर्ष तरी येतो ना. 8 वर्ष वगैरे येतो. आधी लीलावतीच्या इथे लागायचं, त्यानंतर आत्ता इथे लागलं. आधी वाशीला पण लागलं होतं, पण तिथे आम्ही गेलो नव्हतो. आता इथे बँड्राला लागलेलं आहे. ठीक आहे, थोडं कमर्शियलाइज झालेलं आहे, पॉलिश्ड एकदम. आधी थोडं रॉनेस होता सरसच्या एक्झिबिशनमध्ये, पण छान आहे. ज्यांना सर्व हे सगळं शॉपिंग करायची आहे ते नक्कीच जाऊ शकतात.